नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची वडी। इथे एक जुडी कोथिंबीर साफ करून घेतलेली आहे मी। आता ही धुवून आपण चिरून घेऊया। प्रथम साहित्य बघून घेऊया। इथे धनापूड आहे, तीळ घेतलेत मी थोडे, तेल आहे, गरम मसाला आहे, हळद, तिखट, मीठ आहे, बेसनचं पीठ आहे 1 बाउल आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आहे। आता ही आपण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही आपण बारीक चिरून घेऊया। आता ही आपली कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण बेसन वगैरे मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं बेसन घेऊया। 1 बाउल बेसन आहे, मी आधी सगळं नाही टाकत आहे। तांदूळ टाकूया, हळद टाकूया अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमच, गरम मसाला अर्धा चमचा, धनापूड आहे 1-1.5 चमचा टाकते। आता मीठ टाकूया चवीनुसार। याच्यामध्ये हे सफेद तीळ आहे ते टाकूया आणि आता हे मिक्स करूया। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया। जास्त पाणी नाही टाकायचं कारण कोथिंबीरला ऑलरेडी पाणी सुटतं। आता हे आपण चांगलं घट्ट मळून घेतलेलं आहे। आता हे आपलं मळून झालेलं आहे। आता एका भांड्याला तेल लावून घेते आणि त्यामध्ये आपण वडी हे करूया, लावूया। थोडं पीठ घेऊन आपण त्याचा रोल करणार आहोत। तुम्ही एका ताटलीमध्ये सुद्धा हे घालू शकता, पण मी जुन्या पद्धतीने रोल करून ठेवणार आहे। वडी लावते अशा पद्धतीने हातावर फिरवा, ते आपोआप लांब होत जाईल। आता आपण हे ठेवून देऊया। तसंच आपण दुसरा पण रोल करूया। हे बघा, हाताला तेल लावून घ्या पहिले, म्हणजे हाताला चिकटणार नाही पीठ। आता आपण ठेवून घेऊया। असंच आपण सगळ्या वड्या करून घेऊया। आता ही आपली वडी लावून झालेली आहे, बघू शकता। डब्यामध्ये मी लावलेली आहे आणि तसंच मी थोडंसं ताटलीमध्येही लावलेले आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल। ठीक आहे, आता हे आपण कुकरमध्ये ठेवूया। कुकरमध्ये एक डबा ठेवला आहे, त्याच्यावर मी ताटली ठेवते
आणि त्याच्यावर मी ही ताटली ठेवली वडीची. आता कुकर लावून घेऊया. आता कुकर लावून घेऊया. आता 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया की आपली वडी होईल तयार. आता आपली वडी चांगली उकडलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता आपली ही वडी झालेली आहे. आता आपण हिला कटिंग करून घेऊया. आता ही ताटातली पण वडी कटिंग करून दाखवते. तुम्ही बघू शकता ही वडी आपली ती सहज निघते. आता पण हे वड्या तेलामध्ये सोडूया. यातल्या पण मी घालते. आता हे चांगला फ्राय होऊ देऊया. आता आपण ही वडी काढून घेऊया. ही आपली वडी तयार आहे. आता तळून बघू शकता तुम्ही, गरम आहे थोडी. आता ही आपली कोथिंबीरची वडी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही वडी कशी वाटली ते. थँक्यू.